तुम्ही जे ठिकाणी पोलीसमध्ये जॉईन होता त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतात आणि कोणते साहित्य पाहिजे त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. आणि जे विद्यार्थी डॉक्युमेंट चेकिंग वगैरे झालेले असेल आणि त्यांची नियुक्ती लवकर येणार त्यांच्यासाठी तुम्हाला कोणते नियुक्तीसाठी कागदपत्र लागणार त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया. यामध्ये मुंबईचं बघू शकता तुम्ही, त्या मुंबईच्या नियुक्तीसाठी इथं काय काय विचारण्यात आलेले आहे. भरतीचं ओळखपत्र तुम्हाला मैदानी लेखीचे दोन्ही लागतील मित्रांनो. 4 फोटो लागतील, आधार कार्ड लागतील, पॅन कार्ड लागतील आणि तुमच्या दैनंदिन जीवनासाठी जे वस्तू वगैरे असतात मित्रांनो, तुम्हाला ट्रेनिंगला जायची आधी तुम्ही निघा ते घेऊन टाकायचं. वर्दी वगैरे शिवून घ्यायची आहे तुम्हाला, व्हाईट शर्ट वगैरे, 2 व्हाईट शर्ट, लोअर पॅन्ट वगैरे, शूज, पीटी शूज वगैरे आणि तुम्हाला बनियन वगैरे, तुमचे दाढी करायचे जो पण साहित्य वगैरे असेल, ताट असेल, अजून पीटी शूज वगैरे असेल, तुमच्या काही महत्वाच्या यामध्ये काही यामध्ये दिलेल्या असत्या वस्तू यामध्ये बघू शकता. विश्रांतीसाठी तुम्हाला मच्छरदाणी यामध्ये, ताट, वाटी, ग्लास, दाढीचे साहित्य, 2 पांढऱ्या बनियन, कॅनव्हास शूज, खाकी नायलॉन सॉक्स, 2 जोडी, रजिस्टर वगैरे घ्यायचे तुम्हाला वयामध्ये नमूद केलेलं आहे. गांधी टोपी, मुंबईसाठी तुम्हाला पिळे असते, त्याच्यानंतर एक लोखंडी बकेट आणि महिलांसाठी ट्राउझर, 2 पांढरे शर्ट आणि मेससाठी तुम्हाला ॲडव्हान्स म्हणून 2,000 किंवा 3,000 असे काहीतरी उल्लेख केलेले असते. आणि तुम्हाला हे सविस्तर माहिती यामध्ये मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुम्हाला हे सांगितलं मी इथे ट्रेनिंगसाठी साहित्य वगैरे. त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक ज्यासाठी तुम्हाला फॉर्मसाठी दिलेला होता तो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी मध्ये यामध्ये पण नमूद करण्यात आलेले. तुमचे जे महाग वस्तू वगैरे असते सोन्याचं चांदीचं वगैरे ते आणण्याची तर मनाई देण्यात आलेली आहे. आणि भरती आवेदन पत्र नसल्यास अथवा संपूर्ण कागदपत्र नसल्यास नियुक्त देण्यात येणार नाही. यानुसार असं भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक आयुक्तालयामध्ये असं नमूद केलेलं असतं. जर तुमचे नियम भरतीसाठी जे आवश्यक पात्रता आणि अटी असतात ते जर तुम्ही संपूर्ण नाही केल्या तर तुम्हाला त्यामध्ये बाद करण्यात येतं. त्यानुसार तुम्हाला पोलीस भरतीसाठी आवश्यक जे पण माहिती मी तुम्हाला सांगितली मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा मित्रांनो. आणि मुंबई पोलीसचं तुम्हाला अजून सांगतो मित्रांनो मी मुंबई पोलीस विषयी पण. आणि पोलीस भरतीचं मेडिकल कसं होतं त्याविषयी सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला टाकण्यात आलेले. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला साक्षांकन फॉर्म कसा भरायचा आहे आणि मुंबई पोलीसचं मेडिकल कसं होतं म्हणजे बाकी पण ऑदर पोलीस स्टेशनचं म्हणजे पोलीस आयुक्तालयाचं जे पण असतात बाकी जिल्ह्याचे वगैरे पण मेडिकल कसं होतं सगळ्यांसाठी कॉमन होतं. पण मुंबईसाठी एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये बघू शकता की मुंबई पोलीसचं मेडिकल कसं होतं आणि बाकीच्या ठिकाणी पण तसं होतं. या प्रकारे मी तुम्हाला 2 व्हिडिओ आता व्हिडिओच्या एंडमध्ये देऊन टाकून तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. मुंबई पोलीसचं म्हणजे पोलीस भरतीचं मेडिकल कसं होतं आणि पोलीस भरतीसाठी साक्षांकन फॉर्म कसा भरावा लागतो महत्त्वाचे 2 व्हिडिओ मी तुमच्यासाठी आता स्क्रीनला ऍड करण्यात येत आहे. ते बघून घ्या मित्रांनो आणि भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.